नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सूर्यपुत्र कर्ण याची गोष्ट, जिचं नाव आहे दानशूर कर्णाची गोष्ट। कर्ण हा सूर्यदेवाचा पुत्र होता आणि तो जन्मल्यापासूनच त्याच्याकडे एक संरक्षक, अभेद्य कवच आणि कुंडले कान रिंग होती। हे त्याचे कवच आणि कुंडले होते। त्याची आई कुंती हिला त्याला सोडावे लागले आणि एका सारथ्याच्या रथ चालवणाऱ्याच्या कुटुंबाने त्याला मोठ्या प्रेमाने वाढवले। कर्ण एक दयाळू, शूर आणि अत्यंत कुशल योद्धा बनला। त्याला दानशूर, महान दाता म्हणून ओळखले जात होते, कारण मदतीसाठी केलेली कोणतीही विनंती त्याने कधीही नाकारली नाही। महाभारताच्या मोठ्या युद्धापूर्वी देवांचा राजा इंद्र याला काळजी वाटू लागली की कर्णाच्या कवचामुळे तो अजय होईल, ज्याला हरवणे शक्य नाही। म्हणून इंद्र एका गरीब भिकाऱ्याचे रूप घेऊन कर्णाकडे आला आणि त्याने त्याचे दैवी कवच आणि कुंडले भिक्षा म्हणून मागितली। आपण हे कवच गमावल्यास असुरक्षित होऊ हे कर्णाला माहीत असूनही त्याची दयाळूपणा आणि दान देण्याचे वचन त्याच्या भीतीपेक्षा अधिक मजबूत होते। त्याने स्वतःच्या शरीरावरून कवच आणि कुंडले कापून काढली आणि त्या भिकाऱ्याला भेट म्हणून दिली। कर्णाच्या या त्यागामुळे आणि औदार्यामुळे इंद्र खूप भारावून गेला आणि त्याने कर्णाला आशीर्वाद दिला। या घटनेतून कर्णाने हे सिद्ध केले की खरी शक्ती केवळ सामर्थ्यात नसते, तर ती निस्वार्थ आणि दानशूर हृदयात असते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।